मित्रांनो नमस्कार. दिवस 19वा डेली ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे काबुली चण्याचा रस्सा आहे, डाळ आहे, त्याचबरोबर आज भेंड्याची भाजी आहे, चपाती आहे आणि आज पिझ्झामध्ये मंचुरियन बनत होतं मी गेलो तेव्हा. तर म्हटलं आज चला आज आपण व्हेज पुलाव आणि पावभाजी खाऊन जरा टेस्ट करूया कसं आहे ते. मित्रांनो नमस्कार. आज आपण इकडे पुलाव आणि रायता हा टेस्ट करणार आहे जेवणासाठी. तर बघू याची टेस्ट कशी आहे ती. तुम्ही म्हणत असाल की हा नेहमीच जेवणाला काहीतरी पुलाव वगैरे खातो, आता चपाती भाजी खातो की नाही कधी, पण असं काय नाही आहे. मी थोडं टेस्ट करतो प्रत्येक गोष्ट कशी आहे ती. तर आज इच्छा झाली म्हटलं पुलावची टेस्ट करूया की पुलाव कसा आहे ते. एक नंबर पुलाव झालेला आहे. पहिले आपण फक्त भाजी ट्राय करूया कशी लागते ती, आणि नंतर आपण पाव आणि ते एकत्र करून पाहूया कसं लागते ते. भाजी तर अप्रतिम आहे. आता आपण पाव आणि भाजी एकत्र करून पाहूया कशी लागते ती. थोडासा कांदा. मित्रांनो एक नंबर. मित्रांनो यूट्यूबला आपला फ्रेंच टोस्टचा एक ब्लॉग आला, तो नक्की बघा. आज कंपनीमध्ये पुरी आणि भाजीचा मेनू होता आणि पिझ्झाला आलो तर आपल्या तिथल्या ऑर्डर्स चालू होत्या. भाई तुमको कैसे लगता है? एक नंबर, रेगुलर कस्टमर हूँ. आज क्या लिए हो? सेजवान फ्राइड राइस अच्छा लगता है हमारे यहाँ का टेस्ट? एक नंबर. बढ़िया है ना? हाँ बहुत मस्त. चलो थैंक यू. वेलकम.